हॅलो मित्रांनो, वेलकम टू अवर व्लॉग्स. तर आज आपण काय करणार आहोत, तर आज आपण करणार आहोत रिव्हील आपल्या या नवीन हेल्मेटचा. या अगोदर आपल्याकडे होता हा एरोचा हेल्मेट, जो की स्पोर्ट्स बाईकसाठी यूज होत होता. आणि आता आपण घेतलेली आहे आपली नवीन कुठली, मागचा व्लॉग पाहिला तर तुम्ही, डुकाटी मल्टीस्ट्राडा 950S. तर त्यासाठी लागतो आपल्याला ॲडव्हेंचर हेल्मेट, आणि आपण तो घेतलेला आहे. पण त्या अगोदर आपण काय बघणार आहोत, तर हेल्मेट आहे सो अँड सो किमतीचा, आणि प्लस त्याच्यावर आपण किती खर्च केलेला आहे ॲडिशनल. पहिले आपण ते ॲडिशनल आपण काय काय मागवलं आहे, कॅनडावरनं सामान मागवलं आहे, ॲमेझॉनवरनं मागवलं आहे, आणि बऱ्याच ठिकाणावर आपण सामान मागवलेलं आहे. 4-5 गॅजेट्स आपण त्याला जॉईन करणार आहोत. ते आपण पहिले रिव्हील करू आणि मग पुढे जाऊ. तर चला आपण पहिले ते रिव्हील्स करू. तर सर्वप्रथम आपण 4 प्रोडक्ट घेतलेले आहेत. 4 प्रोडक्टमध्ये सगळ्यात पहिला आपण हे प्रोडक्ट जे आहे बघू, मला काय आहे. ओके, ही आहे आपल्याला मेल टू मेल 3.5 mm की TRS, जी आपल्या गोप्रोला आणि आपल्या सेना ब्लूटूथला कनेक्ट करेल. ही केबल आहे. ही आपल्याला पडलेली आहे 1470 रुपयाला, आणि ही आपण मागवलेलं आहे द ऑडिओ स्टोर. तर आपण पहिले ही ओपन करू, अनबॉक्स करू. डब्बे में गुल. हेवी आहे. तर ही आहे आपली पहिली ओपनिंग. जे आपण हे हेवी आहे, पण याचं काम पण तसंच हेवी मॅटरवाला. काय बोलतात, रपाक. खरंच सांगू तर हे कुठनं मागवलं मला सध्या आठवत नाही. हे मागवलं आपण रायडर्स प्लॅनेट. यस, रायडर्स जंक्शनकडनं आपण मागवलेलं आहे. हे आहे JBLचे स्पीकर. हे आपल्याला लगभग 5000च्या आसपास पडलेलं आहे. हेही आम्ही तुम्हाला ओपन करून दाखवतो. JBLचे स्पीकर हे आपल्या सेना डिव्हाइसला कनेक्ट होणार आहेत. एक सेकंड, माझी अनबॉक्सिंग एकदम रावडी स्टाईल असते. रापाक. त्यात पण मजा आहे. रापाक, पचाक, रापाक, कसं पण तुम्ही करा. तर हे आलेले आहेत JBLचे स्पीकर. बघा, इथं ब्रँडिंग सुद्धा आहे JBL स्पीकर. हे आपल्याला लागणार आहे हेल्मेटच्या आतमध्ये, कारण का गाणी ऐकायला लागणार आहेत, आपली बोलणी ऐकायला लागणार आहेत, बरंच काहीतरी होणार आहे. हे तुम्हाला दिसणार आहे सेकंड ब्लॉगमध्ये आपल्या तिकडे काय होणार आहे ते कुठे आपण यूज करणार आहोत. ही जी वस्तू आहे, जे गोप्रो मीडिया माउंट वापरतात, मीडिया मोड जे वापरतात, त्यांचं खरं पाठ दुखणी आहे ही. त्याच्यावर मी आणलेलं आहे एक तोडगा. मी म्हणजे ज्यांनी इन्व्हेंट केला त्यांनी. तर रुच. आता आपण करू डायरेक्ट रावडी. आपण कसा रावडी माणूस. आणि झूम. तर हे आहे बघा, इथे डायग्राम काय आहे ते तुम्हाला खोलून दाखवतो मी. यस, अरे वा, स्क्रूड्रायव्हर सुद्धा दिलेला आहे. वा, भारी आहे स्क्रूड्रायव्हर. आणि ही जी वस्तू आहे ही लागणार आहे आपल्या गोप्रोला. हे तुम्हाला याचे सुद्धा ट्युटोरियल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर नेक्स्ट ब्लॉग पण बघत राहा, आणि आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर धमाल करणार आहोत आपण या चॅनलला. जाऊ पुढे. आता फायनल नाही, सेमीफायनल म्हणजे आपण मागवलेला आहे कॅनडावरून थेट 4 आण्याची कोंबडीनं 12 आण्याचा मसाला. काय बोलतात ते, ह्यालाच म्हणतात. दाखवलं तुम्हाला. तर ही वस्तू आपण मागवलेली आहे कॅनडावरून. आहे एवढीशी, तिचं काम चांगलं आहे, पण तिचा जो त्रास झाला आहे तो फार प्रचंड आहे. वस्तूची किंमत आहे ऑलमोस्ट 2750 समथिंग. त्याला मला ट्रान्सपोर्ट लागलेला आहे 4000 रुपयाचा, 4-4.5 आणि त्याच्यावर कस्टम जी भरली आहे मी ती ऑलमोस्ट 6000ची. म्हणजे हा हेल्मेट तिकडे गेला 6, 4, 10 आणि ते 13, 13.5 पर्यंत आपल्याला ही वस्तू गेलेली आहे.
म्हणजे ही 13, हे 1500, हे 5. बघा कॅल्क्युलेशन करा तुम्ही, कॅल्क्युलेशन करा. आणि हे सुद्धा काहीतरी 3000च्या आसपास जे आपण मागवलेलं आहे. आता आपण हे ओपन करू. कॅनडा रिटर्न करू का? राज रूच आपला फ्लॉप झालाय. राज रूच, कारण का आपल्याला लागणार आहे कैची. आता आपण राज रूच आणि रापाक काय निघालं. तर हे आहे, तुम्ही गुगलवर जाऊ शकता, या कंपनीला भेट देऊ शकता. चीन माउंट म्हणजे त्याने आपलं हेल्मेट खराब होणार नाही याची फक्त मी दक्षता घेतलेली आहे. तर याच्यासोबत आपल्याला काय काय पाहायला भेटतोय बघू. निघना मेरी बबडी. हे बघा, हे असंच आहे. हे असं हेल्मेटला लागणार, हेल्मेटला. आणि इथे लागणार आपला कॅमेरा, दुर्बीण, गोप्रो. आणि ह्यासोबत दिलेलं सेफ्टी, म्हणजे आपलं गोप्रो पळायला नको. मग तुमच्या गमवर गॅरंटी नाही का? आमच्या इंडियात बघा गॅरंटी आहे. तर ह्याचं सगळ्याचा आपण व्हिडिओ, सेटअपचा व्हिडिओ करणार आहोत उद्या. आज आपण बघणार आहोत माझा फायनल प्रोडक्ट. काय आहे ते? हेल्मेट. तर माझ्या मित्राला मी सांगेन, प्लीज हेल्मेट हां दे. स्पोर्ट्स हेल्मेट. अरे हा तो हेल्मेट नव्हे, हेल्मेट आपला दुसरा आहे. तर आलेला आहे आपला, आहे ना, बढियावाला हेल्मेट. बढियावाला आता समजू तुम्हाला कसं. ओपन करू आपण याला पहिला. बघा, हेल्मेट बरोबर शाळेत जायला मला दप्तर पण दिला आहे. त्याच्यात काय नाही आहे, याला जाऊ द्या खाली. आणि हा आलेला असा सुंदरसा दप्तर, आपलं हेल्मेट. त्याच्यावर लिहिलेलं आहे ब्रँडिंग LS2. आणि काय लिहिलं आहे? ऑलवेज अहेड. तर आपण हा ओपन करू. आपला हेल्मेट वरून घे चेन. अरे, आणि ह्यात सुद्धा कवर. हे बघा काय प्रोटेक्शन आहे, कारण का हा प्रीमियम हेल्मेट आहे LS2चा. चुप झॅप. रावडीपणा, आपला रावडीपणा. आणि निघणार माझे राणे. है ना, असं वाटतं हेल्मेट. आणि एकदम हलका आहे, हलका. हा आहे LS2 एक्सप्लोरर 701. आणि ऑनली याचा वेट आहे 1500 ग्राम ±50, जो तुम्ही मॉडेल घ्याल त्याच्यावर. त्याची खासियत अशी आहे की हा ड्युअल स्पोर्ट्स हेल्मेट बोलतो त्याला. बघा इथे जे आपल्याला ॲडव्हेंचर बाईकचं जे वरती बीक असते ती बीक आहे, बीक. आणि ओपन करायला इथे एक बटन दिलं, लॅच दिलेलं आहे. ते आपलं वायझर ओपन होतो. हा वायझर ओपन झालेला आहे, है ना. आणि इथे मला कुठेतरी बटन सांगितलं होतं आपल्याला, याला बटन तो तरी भाई. हां, हे बघा, उन्हात गेल्यानंतर सूर्यदेवापासून वाचण्यासाठी आहे ना, काळा चष्मा जगता आहे ना, त्याची वैशिष्ट्य सांगतो मी. हा एक प्रीमियम हेल्मेट आहे. याला वेंट्स आपल्याला किती दिलेले आहेत? 1, 2, वर पुढे 3, मागे 4, आणि इकडे हे एक्झॉस्टसाठी आहेत. तर हा असा आपला हेल्मेट. आणि अशी आपल्या हेल्मेटची अनबॉक्सिंग आपण घोषित करतो की ही अनबॉक्सिंग झालेली आहे. आणि याच्यासोबत आपल्याला काय दिलं आहे? तर काय आहे हे असं असतो की हे असे मानेला लावतात आणि त्याच्यावर हेल्मेट घालतात. हा फुगवाचा मानेला लावता. लॉंग राईडला तुम्हाला बिलकुल त्रास होणार नाही. चेन माउंट ती इथे लागेल, खास या हेल्मेटसाठी आहे. तर तुम्ही माझे काय ॲक्सेस आपण घेतले तुम्ही नोट डाऊन केला असाल, त्याची प्राइसिंग
तर माझ्या इथं रफली आपल्या हेल्मेटची किंमत तुम्हाला सांगतो. तर आपला हेल्मेट आहे हा 22,000चा आणि त्याच्यावर आपण ॲसेसरीज म्हणजे तर ट्रान्सपोर्ट सगळं पकडून झालेलं आहे. त्या ॲसेसरीजची किंमत झालेली आहे 23,000. म्हणजे ते 22,000चा हेल्मेट, 23,000ची ॲसेसरीज आणि आपलं हेल्मेट पडलेलं आहे ऑलमोस्ट 45,000. तर हे आता तुमच्यावर आहे. हे 45,000 माझी वसूल होतील नाही होतील, मला सबस्क्रायबर्स भेटतील, व्ह्यूज भेटतील तर नाही भेटतील, लाईक्स भेटतील, कमेंट्स भेटतील, काय भेटतील हे सगळं आपल्यावर आहे. आणि असे व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील. ही तर येतो अभी झाकी है, दिल्ली अभी बाकी है. कारण का आपले हे हेल्मेट घेतल्यानंतर राईड्स होणार आहेत. कुठे होणार आहेत तुम्ही कमेंटवर गेस करा आणि सांगा. हार्डली स्टार्टिंगचे राईड्स माझे हे 2,000 ते 3,000 किलोमीटरच्या आसपास असतील, पण तुम्ही ते आपण कव्हर करू. व्हिडिओ इथंच संपवणार आहोत, पण आमचं शूट चालू ठेवणार आहोत. कारण का आम्हाला आता करायचं आहे पूर्ण असेंबल अपना जुना सेना, ये माइक, हाँ माउंट, ये गोप्रो, सब सेटिंग का वीडियो आएगा अपने नेक्स्ट पार्ट में. तो बने रहिए आपल्या दुसऱ्या व्हिडिओसाठी. चला टाटा.